सौरभ कठाडा नावाचा मुलगा होता. सौरभ कठाडा नावाचा मुलगा होता. 19व्या वर्षी मिलिटरी मध्ये भरती झाला. 3 वर्षांनी त्याच्या बहिणीचं लग्न जमलं. बापाने फोन केला, सौरभ, ए सौरभ बाळा, तुझ्या ताईचं लग्न जमलं बाळा, तुला यावं लागतंय बाळा. त्यावेळेस सौरभने तिकडून सांगितलं, बाबा येतो बाबा, मी येतो बाबा, तुम्ही पूर्ण तयारी करा बाबा, सुट्टी मिळाली की बाबा मी नक्की येतो बाबा. एवढं बोलून सौरभने फोन ठेवला. 8 दिवस लग्न आलं. बापाने परत फोन केला, सौरभ कधी येतो बाळा, 8 दिवसात तुझ्या ताईचं लग्न आलंय बाळा, येतो बाबा. बाबा तुम्ही पूर्ण तयारी करा बाबा, बाबा मी नक्की येतो बाबा, नक्की येतो बाबा. 2 दिवसात लग्न आलं. सौरभ त्या लग्नाला आला. लग्नाला आल्याबरोबर 8 डिसेंबरला लग्न झालं. आणि त्या लग्नामध्ये 2 माणसांनी सौरभला बघितलं आणि सौरभच्या बाबापाशी सांगितलं, बाबा मुलगा मोठा झालाय बाबा, सरकारी नोकरीला आहे, देशाची सेवा करतो, आमच्या बघण्यात एक चांगली मुलगी आहे बाबा, सुट्टीला आलाय, तर सौरभचं पण ओळखून टाकू बाबा. बाप सौरभ पाशी गेला आणि सौरभला सांगितलं, बाळा सुट्टीला आलाय तर लग्न करूनच जाशील गड्या. त्यावेळेस त्या सौरभने सांगितलं, बाबा आत्ताच नाही लग्न करायचं बाबा, मला अजून लय देशाची सेवा करायची बाबा, लय देशाची सेवा करायची बाबा. अरे लग्न झाल्यावर पण करता येईल ना. नाही बाबा मला आत्ताच नाही लग्न करायचं. सगळ्यांनी सौरभला आग्रह केला. 10 डिसेंबरला सौरभचं लग्न झालं. 10 डिसेंबर 2019ला सौरभचं लग्न झालं. हे खोटं नाहीये ना, रचलेलं नाहीये, हे जे खरं घडलेलं आहे ते. 10 डिसेंबरला सौरभचं लग्न झालं. योगायोगाने 12 डिसेंबरला सौरभला 16वी झाली. 14 डिसेंबरला साहेबाचा फोन आला, सौरभ तुझ्या जागेवरती जो सीमेवरती लढत होता ना सौरभ, दहशतवाद्यांची गोळी त्याला लागली सौरभ, आणि तो जागेवरती गेला सौरभ, तुला यावं लागतंय सौरभ, तुला यावं लागतंय सौरभ. सौरभने फोन ठेवला. आईला सांगितलं, बापाला सांगितलं, बायकोला सांगितलं. 15 डिसेंबरला सौरभने बॅग भरली. आई रडते. आई बोलते, सौरभ बाळा तुला त्या आईची काळजी, त्या आईची काळजी नाही का? आई त्या आईची मला लय सेवा करायची आई, त्या आईची आधी काळजी करतो आई, आणि तुझी बी काळजी करतो आई, मला जावं लागतंय आई. आई रडते. बाप रडतो. बायकोच्या हाताची मेहंदी सुद्धा निघली नाही. पत्नी सुद्धा रडते. हो पत्नी सुद्धा रडते. बापाने जाताना सांगितलं, सौरभ चाललाय ना बाळा, जा 24 डिसेंबरला तुझा वाढदिवस आहे बाळा, त्या दिवशी फक्त एक फोन कर बाळा, एक फोन कर बाळा. सौरभ बाउंड्रीवरती गेला. 24 डिसेंबरची रात्र उजडली. रात्र उजडली 24 डिसेंबरची, आणि 12 वाजता घरी फोन आला. बापाने फोन उचलला. मागचा मोरचा विचार न करता डायरेक्ट बोलायला सुरुवात केली, सौरभ 8 दिवस झाले मला जाऊन, 8 दिवसात एक सुद्धा फोन केला नाही बाळा, बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा. तिकडून सौरभचा साहेब बोलला. बाबा सौरभ नाही बोलत बाबा, मी सौरभचा साहेब बोलतोय बाबा. हे गुजरात वाली हवा बता, तेरा इतना काम करोगी क्या, हो मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलामी दो, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी मूली माँ, उस माँ के हाथ
आखे संदेशाते मैं तड़पाते आते हैं आता है तिकडून एक आवाज गेला, बाबा मी तुमचा सौरभ नाही बोलत बाबा, मी सौरभचा साहेब बोलतोय. बाबा म्हणले, बाबा बाळा लय दिवसाने आठवण आली साहेब, कस काय गरीबाला फोन केला साहेब? बाबा 12 वाजता आमच्या टोळीवरती दहशतवाद्यांचा हल्ला झाला बाबा. बाबा जास्त नाही बाबा, त्याच्यातल्या 2 गोळ्या तुमच्या सौरभला लागल्या बाबा. सौरभ मेला नाही बाबा, जिवंत आहे बाबा, दवाखान्यात आहे बाबा, त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे बाबा, वाचेल बाबा. एवढं बोलून फोन ठेवला. 1 तासाने परत फोन केला, बाबा सौरभ गेला बाबा, तुमचा सौरभ गेला. हा सरली प्रेत तिरंग्यामध्ये गोंधळली आणि गावाकडे आणलं. प्रेत जशी दारात आली, आईने जीव सोडून दिला, अंग सोडून दिलं धरणीवरती. अख्खा गाव रडतो, अख्खा जिल्हा त्या सौरभच्या मैतीला आला, अख्खा तालुका त्या सौरभच्या मैतीला आला. मावशी सांगायचं एवढंच आहे, आपल्याला देशाची सेवा नाही ना करता आली, पण जे देशाची सेवा करतात ना त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होतो, सेवेला पूर्णविराम देतो. गणेश मित्र मंडळ